काय साहेब आहेत काय? काय काम आहे? आमचं थोडं काम होतं. मला सांगा की मग. मी साहेबांचा पी आहे आणि मला सांगितल्याशिवाय तुम्हाला आज जायलाच येणार नाही. सांगा. साहेब, तुमचं काय पण चहा पाण्याचं असेल ते घ्या, पण आमचं काम तेवढं करून द्या साहेब. चहा पाण्याचं थर्मास आणलंय होय? अहो चहा पाणी चहा पाणी. नाही नाही, साहेब असं कळलं तर जोड्यानं पूजा करतेली माझी. इथं तसलं काय चालत नाही. जरा डिमांड खायची म्हटलं तर तुम्ही पैसे खायला लावताय मला. अहो तसं नाही. नाही नाही, हे बघा, इथं भ्रष्टाचार अजिबात चालत नाही बरं का. तुमचं काय नियमातनं काम असलं का नाही, इथं होणार म्हणजे होणार, मी गॅरंटी देतो. कळलं? कळलं. हा, चला या 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 या. नमस्ते साहेब. नमस्ते. नमस्कार. बसा बसा. साहेब यावर्षी जोरात पाऊस झाला बघा. डबल म्हणा, डबल. हा तेच. तेव्हा साहेब या पावसात पिकाचं लय नुकसान झालं बघा. आता ऊस लावायचं म्हणतोय, पण बियाण्यासाठी पैसे नाहीत. माझं पण हेच आहे साहेब. टमाट्याच्या पैशानं ऊसाचं बियाणे खरेदी करायचं होतं, पण साहेब टमाटे सगळी बाद झाली. बियाणे खतासाठी पैसाच नाही. तेव्हा कारखान्याच्या सोसायटीतनं कर्ज पाहिजे होतं. किती एकर ऊस आहे तुमचा? मला 4. मला 2च आहे. अच्छा, ठीक आहे. पण एक अट आहे, तुम्ही आधुनिक पद्धतीनं कमी पाण्यात येणारा ऊस लावायचा. आता मी कारखान्यात एक कृषी मार्गदर्शन केंद्र सुरू करणार आहे. हो चालतंय की, ते आमच्या फायद्यातच आहे की. साहेब तुम्ही म्हणशीला तसं करतो आम्ही, पण आमचं कर्ज तेवढं मंजूर करा साहेब. काही काळजी करू नका. अहो, तुमच्यासारख्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सोसायटी उभी राहिली, त्यामुळे कर्ज नक्की मिळणार. लय उपकार झालं बघा साहेब. उपकार कसले, तुमचाच पैसा तुम्हाला देतोय मी. बरं, एक वेगळं काम आहे, तुमची परमिशन असेल तर सांगू? अहो सांगा की, काय बी काम असू द्या. तुमच्या घरी लग्न, बारसं किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर जेवणाची ऑर्डर द्यायची. सुमीची खानावळ. अर्थात तुम्हाला आवडलं आणि परवडत असेल तर. असं बी हा तर तुमच्या बायको माझी, तिचीच खानावळ आहे. साहेब का लाजवताय आमासनी? अहो वहिनी साहेबांनी काय गरज आहे? तुम्ही एवढं मोठं. एकतर मी मोठा नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी बायको जर स्वतःच्या पायावर उभं राहून काही करू इच्छिते तर तिला सपोर्ट करणं माझं काम आहे. अहो साहेब, राजकारणाच्या बायका म्हणजे काटापदराच्या साड्या घालून हात जोडत मिरवत पुढारपणा करणाऱ्या बायका. पर तुमचं तसं नाही साहेब. आपण दुसऱ्यांबद्दल नको बोलायला, पण तुम्हाला जर वाटलं तर नक्की ऑर्डर द्या. पक्का साहेब, आम्ही स्वतः याची जाहिरात करू बघा. थांबा जरा, ही घ्या, अजून घ्या, तुम्हाला जाहिरातीला होते. साहेब येतो. नमस्ते. साहेब, कसली भारी जाहिरात करताय हो तुम्ही सुमीच्या खानावळीची. तिला फोन करून सांगा की, लय म्हणजे लय खुश होईल. हो, सांगतो ना. हॅलो सुमे. हा पायलट बोल. तुझ्या खानावळीची जाहिरात करतोय बरं का मी. पायलट, तुझा स्क्रू ढिला झालाय का? अरे अच्छा, मी माझ्या बायकोला सपोर्ट करतोय तर तूच म्हण स्क्रू ढिला झालाय का. बघून काय आहे? अरे तसं नाही, तू तुझ्या कामावर ध्यान द्यायचं. तुझं काम राजकारण, कळलं? हो, करतो ना. मग आता काम कर, जा. साहेब आमचं बी थोडं वेगळं काम होतं, सांगू काय? हो सांगा ना. आमच्या गावात पाण्याची लई बोंब आहे बघा. तेव्हा तेवढं सोडवता आलं असतं तर, म्हणजे आमदार साहेबांना सांगून सोडवता आलं असतं तर लई बरं होईल बघा. तुमचं गाव म्हणजे ते शिंदेचं गाव नव्हतं? गाव कोणाचंही असो, मी तो प्रश्न सोडवणार. तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो. चालतंय, येऊ का साहेब? या. साहेब, कसलं भारी एक नंबरच राजकारण करताय तुम्ही. 101% सांगतो, लिहून घ्या तुम्ही. तुम्ही मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार.
गुरुजी, रम्मी पार विस्कटली हो तुमची. काय हाल झाले तुमचे. मामासाहेब अहो या लोकांनी मारलो मला. माहिती आहे ते मला. काहीतरी नवीन सांगा गुरुजी. आम्हाला जे माहित नाहीये ना ते काहीतरी ऐकायला आलोय आम्ही. सांगा. काय सांगू. खरं सांगा. ताई मॅडम उतावळ्यात त्या ऐकायला. ताई मॅडम आल्यात. हो, म्हणून तर तुमचे ग्रह फिरलेत ना. आणि आता जर का खरं बोलला नाहीत ना तर तुमचे ग्रह पानं सगळं गायब होईल. सांगा. म्हणजे मामासाहेब हा हा हल्ला तुम्ही केला. हो, आणि आता जर का खरं बोलला नाहीत ना तर हल्ला करायच्या परिस्थितीत पण तुम्ही राहणार नाही. त्या लायकीचे पण तुम्ही राहणार नाही. सांगा पटकन. काय. ताई मॅडमच विचारतील याला. अहो मामासाहेब अहो तुमच्यासाठी एवढं केलं तरी तुम्ही मला का त्रास देताय. कारण तुम्ही जो त्रास आमच्या मागे लावलायत ना तो आता आम्हाला सहन होत नाहीये. कसला त्रास. कुठला त्रास मामासाहेब. अहो त्या खानावळवालीचा. अहो मामासाहेब त्या समर साहेबांची रम्मी बसावी म्हणूनच सांगितलं ना मी. अहो ताई मॅडम बघा ना. अहो माझ्यासारख्या सभ्य माणसाला किती मारलंय बघा. आता जर तू मला खरं सांगितलं नाहीस तर ह्याच्या 100 पट मारायला लावे. अहो सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नाहीत ताई मॅडम. मी तुम्हाला मुलाला मुठीत ठेवायला सांगितलं होतं. गुरुजी, आता तुझा जीव या मुठीत हे लक्षात ठेवायचं. ताई मॅडम विचारतायत ना त्याची खरी खरी उत्तर द्यायची. नाहीतर तुझी सगळी रम्मी विस्कटून टाकीन पानांसकट. नीट सांग. मी तुला माझ्या मुलाची पत्रिका दिली. तू ती बघितलीस. समरच्या पत्रिकेत राजयोग बळकट नाही असं तू सांगितलंस. खरं का खोटं. खरं. एकदम बरोबर उत्तर. समरला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्याचं लग्न पत्रिकेत राजयोग बळकट असणाऱ्या मुलीशी करून द्यावं असा तू उपाय सांगितलास. खरा का खोटा. एकदम खरा. एकदम बरोबर उत्तर. राजयोग बळकट असणारी मुलगी म्हणून तू जी आदर्श पत्रिका आम्हाला दिलीस ती खरी का खोटी. अर्थातच खरी. अरे वा ताई, हा भविष्यवाला पोपट खरं बोलायला लागला की. त्या खानावळवालीची पत्रिका आदर्श पत्रिका म्हणून तू सांगितलीस. खरं का खोटं. अर्थातच खरं. संकेत, तुला सांगितलं ना तुझा जीव आता या मुठीत हे लक्षात ठेवायचं. जर का खोटं बोललास ना तर त्या बाहेर 2 मुठी उभ्या आहेत ना त्यांना आत बोलवीन. आणि मग मात्र जीव मुठीत धरून तुला मारणाला मिठी मारावी लागेल. लक्षात ठेव. उत्तर दे. तू त्या खानावळवालीची खोटी पत्रिका का बनवून दिलीस. खोटी नाही. आधी अरे जरा. तुमचा खोटेपणा आता आम्हाला कळलाय. कारण आम्ही तुझ्यापेक्षा मोठा ज्योतिषी बोलवला होता. किंवा कारण याचा ताई मॅडम ताई मॅडम ताई मॅडम मला माफ करा. ताई मॅडम मला माफ करा. आम्हाला सांग, खोटी पत्रिका का दिली आम्हाला बनवून. कारण मला खरी पत्रिका सापडत नव्हती. तुम्ही माझं जगणं आराम करून ठेवलं होतं. मला 3 दिवस झोप नव्हती हो. मला काहीच सहन होत नव्हतं यातलं. म्हणून मी खोटी पत्रिका बनवली. पण नेमकी खानावळवालीचीच पत्रिका कशी दिलीस. म्हणजे ती बबननं त्याची पत्रिका म्हणून सुमीची पत्रिका मला दिली आणि मग मी ती आदर्श पत्रिका म्हणून बनवली. बबन कशाला पत्रिका देईल. नाही माहिती, पण त्यानं त्याची पत्रिका म्हणून मला सुमीची पत्रिका दिली. म्हणून मग ती मी
आदर्श पत्रिका बनवली कारण मला ह्यातनं सुटका करून घ्यायची होती. अरे तुझ्या सुटकेपायी आम्ही किती अडकलोय माहितीये का तुला? ताई तू याला कडक शिक्षा दे. सगळे प्रॉब्लेम याच्या खोटारडेपणामुळे झालेत. माझी गरज होती ती. मी जरी एखादी पत्रिका जर शोधून दिली नसती तर तुम्ही माझी रमी विस्कडून टाकणार होता. मी घाबरलो ताई मॅडम. मग तुम्हीच सांगा मी काय करणार. बरोबर आहे तुमचं. ताई काय बरोबर? अगं यांनी घातलेल्या गोळामुळे तुझ्यावर काय परिस्थिती आली ते तरी विसरू नकोस. नरसू, अरे खरंच आपण गुरुजींवर फार प्रेशर टाकायला नको. उद्या गरज पडली तर आपण पुन्हा येऊ, नाही तर त्यांना बोलवून घेऊ. काय गुरुजी? काय गुरुजी येणार ना? नाही म्हणजे ताई मॅडमनी 4-4 निरोप पाठवून सुद्धा तुम्ही आला नाहीत, म्हणून मग आम्हाला तुमची पालखी उचलायला यावं लागलं. निरोप पाठवला की यायचं, नाहीतर याद राखा. नाही म्हणजे हो हो येणार येणार. तुम्ही बोलवलं की मी येणार. चल नरसू, ताई पण चल म्हटलं ना. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. बोला. साहेब तुम्हाला ऑफिसात सांगितल्याप्रमाणे आमच्या गावात पाण्याची लई बोंब आहे बघा. विकत घ्यावं लागतं साहेब पाणी. का ग्रामपंचायतीचं पाणी येत नाही का? ग्रामपंचायतचं पाणी पिण्यालायक नसतं साहेब. म्हणजे आम्ही नदीवर पाईपलाईन केली आहे, पण आता नद्यांचं पाणी पहिल्यागत चांगलं राहिलं नाही साहेब. समजा कचराच असतोय साहेब नदीत. साहेब अहो पहिल्या नद्या स्वच्छ असायच्या, पण आता कारखान्याची मळी, MIDCतलं पाणी आणि शहरातल्या गटऱ्या सगळं त्या पाण्यात मिक्स होतं या. हा म्हणजे जवळजवळ सगळीकडेच ही बॉम्ब आहे. अहो साहेब, ह्या लोकांनी एकाच्या हिरीचं पाणी घेतलंय, तो लयच नखरं करायला लागलाय. आवाजच्या 1.25 पैसे सांगतोय. कसं परवडायचं ह्या लोकांना? पण असं का करतायत ते वीरवाले? राजकारण हो. अहो स्वतःची कामं राहिली बाजूला, पुढाऱ्यांच्या मागं मागं फिरण्यात 1 नंबर. अहो आमच्या पार्टीचा सरपंच नाही, आडवा पाणी बघू कसा करतोय काम. अहो गावाकडे राजकारण माणसांच्या नसानसात भिडलंय. आपण स्वतःची अशी एखादी विहीर खोदली तर? अहो साहेब हिर खणायला काय पैसे कमी लागतात होय? ठीक आहे, अर्धा खर्च मी करतो, अर्धा खर्च तुम्ही गावात वर्गणी काढून गोळा करा. कसं आहे, पूर्ण खर्च मी करायला येत आहे, पण लोकांना पाण्याची किंमत कळली पाहिजे. चालतंय की साहेब, आम्ही काढतो निम्मी वर्गणी. आणि पाण्याचं महत्वही समजावून सांगूया. उद्या जाऊन जगभर पाण्याची खूप मोठी अडचण निर्माण होणार आहे, आणि त्याआधीच आपण पाणी वाचवायला आणि ते योग्य पद्धतीने वापरायला शिकलं पाहिजे. हो साहेब, तुम्ही नका काळजी करू, आम्ही सांगतो सगळ्यांना. मी सुद्धा येईन समजावून सांगायला. चालेल. आजोबा नमस्कार. नमस्कार. आजोबा, तुमच्या गावातल्या पाण्याचा प्रश्न मिटला बरं का? यांनीच प्रॉब्लेम आधी सांगितला होता तुम्हाला. लय उपकार झालं बाबा. शब्द पाळणारे माणसं, राजकारणी माणसं आज लय कमी असतात. उपकार कसले तर, काम आहे माझं ते. चला येऊ. येतो. अरे अक्कल नावाची गोष्ट आहे का तुझ्याकडे? ताई अगं तू सांगितलंस तसंच केलं ना मी. काय केलंस? हा काय केलंस? खोटी पत्रिका असणारी मुलगी आणलीस. एवढी मोठी घोडचूक केलीसच कशी तू नरसू? ताई अगं मी नाही, ते संख्येंनी फसवलं आपल्याला. त्या संख्येचं काय करायचं ना ते बघूया नंतर. पण मी तुझ्यावर जबाबदारी टाकली होती ना, मग तू का नाही खात्री करून घेतलीस नरसू? ताई पाया पडतो तुझ्या, एकदा ही चूक पदरात घाल, मी परत चूक करणार नाही ताई. लहान चूक नाहीये ही नरसू. तू माझा भाऊ म्हणून तुझ्या कितीतरी चुकांवर मी पांघरून घालत आले, पण ही चूक नाही. या चुकीला माफी नाही. ताई ताई एवढी चूक पदरात घे ग ताई. तुझ्यासाठी मी माझ्या चामड्याचे जोडे तयार करेन ताई. तुझ्यासाठी माझा जीव पण देईन मी ताई. पण
पण ही चूक माफ कर ताई. ही चूक सुधारायचा चान्स दे मला ताई एक. ताई पाया पडतो तुझ्या ग, पाया पडतो. ताई हा सगळा घोळ आहे ना तो त्या बबननी घातलाय ताई. म्हणजे खोटी पत्रिका संख्येनं बबननी दिली आहे. तर आपण बबनला धरूया, त्याची पार वाट लावून टाकूया ताई. बस आता काही करून या खानावळवालीला मला घराबाहेर काढायचंय. कोण आहे? हिवाय काय झालं? काय नाही. मग ते तोंड कसं सुकलेवून झाले? काय नाही हो. नमस्कार साहेब. नमस्कार. आला होय तुम्ही, बसा. सुमे, आज जाधव साहेब कदम साहेब आल्यात, त्यांना जेवाय आणखी. मामांजी तुम्ही बी जेवून घेता काय? नाही नको. साहेब तुम्ही तसंच आणि आम्ही जेवायचं का? तुम्ही जेवा, मी नंतर जेवेन. तुम्ही करा सुरू. सुमे, अग जावं पाहिलं की. अरे समर, तू कधी आलास? हे काय आता जस्ट आलो. सुमन, मी पण आज खानावळीत जेवणार आहे. म्हणजे सुमनचं कर्ज लवकरात लवकर फिटायला पाहिजे ना, म्हणून. सासूबाई तुम्ही नुसता आशीर्वाद द्या मला, कर्ज मी फेडते. अगं नुसत्या आशीर्वादाने कर्ज कसं फिटेल? आणि कर्ज लवकर फिटलं तर समर राजकारण सोडून खानावळीची जाहिरात करत बसणार नाही ना. हो ना. मग राजकारणावर लक्ष नाही असं काही नाहीये. मी मोकळ्या वेळात हे सगळं करतोय. नाही 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 समर, अरे तू काही चुकीचं करतोयस असं मी म्हणत नाहीये हा, अजिबात. म्हणजे नवऱ्याने बायकोच्या पाठीशी उभं राहणं हे त्याचं कर्तव्यच असतं. वाढतीयस ना सुमन? हा वाटते, पण सासूबाई मी पैसे घेणार नाही बर का. अगं काय हे समर, अरे तू तरी समजाव तिला. मी आणि नरसू दोघेही आज इथेच जेवणार आहोत. मी पण जेवणार आहे, त्यामुळे समर पैसे घ्यायला सांग ना सुमनला. सुमे, मम्मा एवढं म्हणते तर घे ना पैसे, म्हणजे चुकीचं काहीच नाहीये. आता कसं सांगू, मी सासूबाईंकडनं पैसे घेतलं तर सासूबाईंना ताट धुवायला लागणार नाही का? सुमन तू वाढ, आम्ही बसतो. हा. आता तुमच्या मनात राग नाहीये ना? नाही नाही, आता राग कसला? नाही म्हणजे मला सुरुवातीला काही गोष्टी पटल्या नव्हत्या, पण आत्ता लक्षात येतंय की चूक माझीच होती. आता हे तुमच्या हक्काचं घर आहे नाही का? हा, आता सुमीचं घर म्हणजे माझ्या हक्काचं घर आलं का नाही सुमी? हा बघ, ऐकलंस का समर? हे आता त्यांचं हक्काचंच घर आहे असं म्हणतायत. कसं वाटलं आमचं घर? अहो एकदम भारी बघा. अशा घरात राहायला नशीब लागतं.
अरे वा, म्हणजे सुमनमुळे तुम्हाला हे नशीब मिळालं. आमच्या सुमीचं नशीब म्हणून तिला एवढं भारी घर मिळालं. मिळालं नाही, मिळवलं. आमच्या समरला प्रेमात पाडून. काय सुमन, बरोबर ना?